संघर्ष यात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगावातील सभेत आम्हाला फाशी द्यावी अशी मागणी करत 3 शेतकऱ्यांनी विष पिण्याचा प्रयत्न केला। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचं भाषण सुरू होतं। त्यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करत हे 3 शेतकरी व्यासपीठावर आले। त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते। कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिलाय। सरकार कर्जमाफी देत नसेल तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। साहेब आपण विरोधी पक्ष झालंच पाहिजे। मला आज वाटते आज मी भारतीय जनता पार्टीला मतदान करतोय। आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या जीवावर सगळे हरामखोर आज सत्य झाले आणि हे आज सांगताय की आम्ही 1 लाखापर्यंत कर्जमाफी करू आणि योग्य वेळ आल्यावर। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपण विरोधी पक्षनेत्या या मुख्यमंत्र्याला योग्य वेळ म्हणजे कधी हे विचारा। याला त्या विचारा की एका तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर योग्य वेळ आल्यावर आहे आणि आम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। 100% मागील वर्षी तुम्ही या राज्याचे कृषी मंत्री म्हणून काम केलं आणि या शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून देखील या ठिकाणी आम्ही मतदान करून फसलेलो आहे। गेली अच्छे दिन आने वाले थे तो बुरे दिन आले। या ठिकाणी आमच्यावर फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। साहेब ते जर आम्हाला परवानगी देत नसेल फाशी घ्यायला तर साहेबांना मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांनी या चराट्याला फाशी द्यावी अशी आमची शेतकऱ्यांची एकजुटीचा मागणी आहे। दिली पाहिजे मुख्यमंत्र्यांना मी आता हा दोरखंड पाठवतोय। किरकडे आणि सुभाष जाधव यांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलं होतं। मात्र विरोधकांनी जाब विचारल्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्यांची सुटका केल्याची माहिती मिळते। कसं असतं रे, आपण त्यांना काही कारवाई करत नाही, फक्त नाव आपल्याकडे पाहिजे। विचारायला पाहिजे होतं ना, त्यांना उचलून आणण्याचं काय कारण नाही। बरोबर झालो साहेब, आम्ही बरोबर आणण्याचं काय आता कुठे आहेत, कुठे ते आहे आमच्या बरोबर आहे। आम्हाला असं वाटतं की ज्यांची सभा असती, समजा मंत्रिमंडळातल्या कुणाची सभा असेल आणि त्या सभेमध्ये अडथळा निर्माण केला सरकारच्या व्यक्तीच्या विरोधात, अशा पद्धतीनं तुम्ही ते इथं आम्ही विरोधी पक्षाची सभा घेतली, आम्ही शेतकऱ्यांच्या करता भांडतोय। आमचे शेतकरी येऊन त्यांची व्यथा मांडतायत, ते अपोजिशन लीडरला सांगतायत की ही आमची वस्तुस्थिती आहे, त्याला कुठेतरी न्याय द्या। ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं, त्याच्यात त्याच्यामध्ये स्पष्ट आहे। म्हणजे मुळातच त्यांना तुम्हाला काय मेसेज आला नाही? इशारा दिला बोलतात दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मात्र पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पण विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांनी पोलीस स्टेशनला जायचं। आम्ही विरोधी पक्ष नेत्यांसहित सर्व राजकीय पक्षाचे आमदार इथं आलो आणि आमचा कुणाची शेतकऱ्याच्या बद्दल तक्रार नाही। शेतकऱ्याची व्यथा सांगणं लोकशाहीमधला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो त्यांनी पार पाडलेला आहे। त्याच्यामुळे त्याला आमच्याबरोबर आम्ही घेऊन चाललेलो शेतकरी। सटाणा येथील कलश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आणि या ठिकाणी दोरखंड देण्याचा प्रयत्न केला। काय इथं विषारी औषध त्यांनी दिलं
दोरखंड म्हणजे गळफास घेण्याच्या करता तो दोरखंड लागतो तो त्या ठिकाणी दिला आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या की बाबा आम्ही शेवटी आत्महत्या केल्यानंतरच योग्य वेळ येणार आहे का कर्जमाफीची, कारण मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी देणार. रोज एवढे शेतकरी आत्महत्या करतायत, मुली आत्महत्या करतायत, त्या ठिकाणी तरुण मुलं आत्महत्या करतायत, पती पत्नी आत्महत्या करतायत, तरी देखील हे सरकार ढिम्मच राहत आहे, हलायला तयार नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या की आम्हाला पण आता त्याच रस्त्याने जायचं का. आणि असं असताना पुन्हा अटक करण्याची जी पद्धत म्हणजे सरकारची चाललेली आहे किंवा आम्ही पोलिसांना विचारलं किंवा अशा पद्धतीनं दबाव आम्ही खपून घेणार नाही. आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या करता बाहेर पडलेलो